आज भी फेंके हुए कागज पे साइन नहीं करता, कारण मी आहे बॅकपायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार. अरे स्वप्न होतं. आपल्यापैकी प्रत्येकाला स्वप्न पडतं की आपण सुपरस्टार झालोय, पण झी मराठी तुम्हाला एक सुवर्ण संधी देत आहे. बॅकपायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार. आपण आहोत नाशिकमध्ये कुसुमाग्रज, दादासाहेब फाळके, कानेटकर यांच्या कलानगरीमध्ये. पाहूया इथे आपल्याला महाराष्ट्राचा सुपरस्टार भेटतोय का. अमोल, झी मराठी एक सुवर्ण संधी देत आहे तुम्हाला. बॅकपायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार. तुम्ही पहिले स्पर्धक आहात, काय वाटतं. पहिला स्पर्धक असण्यास निश्चित आनंद आहे. सर्वप्रथम म्हणजे बॅकपायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार याची सुरुवात नाशिकपासून होत आहे, जी एक पुण्यनगरी आहे, आणि त्याबरोबर मी पहिला स्पर्धक आहे याचा निश्चितच आनंद आहे. सॉलिड तयारी झालेली आहे. स्पर्धक अजूनही येत आहेत. बघूया महाराष्ट्राचा सुपरस्टार आपला इथे भेटतोय का. एक मिनिट इथे कोणतरी आहे. एक मिनिट नाव काय तुमचं. ललित जाधव. ललित जाधव इथे. सर महाराष्ट्राचा सुपरस्टार. बघूया आपण. काय करणार आहे बाबा तू. मी साहेब वेळ आहे ना. वेळ आहे. मारणार नाही ना. नाही नको बाबा, ते लांब ठेव. बरं, आता ऑडिशन आपण सुरू होतात. काय करून दाखवणार एक छोटीशी झलक आम्हाला दाखव. तूच ज्यांनी माझी मर्सिडीज पळवली, चावी सोडून दिली आहे. वेडा मर्सिडीज मधनं येतो हे आज कळलं आपल्याला. स्टार हो गए बहुत दिन से चाहता था स्टार हो जाओ, लेकिन क्या करूं, घर वाले काम पे रहते थे, जा खेती करिए कर वो कर. ह्या मिमिक्रीज ज्या आहेत ना मित्रा, ह्या तुला फार पुढपर्यंत नेणार नाही. कुठल्या तरी फेरीत तू जाणारच. मी तुम्हाला वेडी दिसते, पण मी वेडी नाही. मला सगळे चिडवतात, बोलतात, वेडी म्हणतात, पण मी वेडी नाही. हा एक स्पर्धक आतमध्ये जाऊन आलेला आहे. आपण त्यालाच विचारूया की नेमकं आतमध्ये काय घडलं ते. सर मी एक वेड्याची भूमिका केली सर. वेड्याची भूमिका. वेड्याची, त्यातून पण सिरियसपणा दाखवला सर. अच्छा, सिरियस वेडा. घात केलात पाटील, तुम्ही घात केलात. माझ्या गंगीच्या अंगाच्या कपड्याच्या चिंध्या केल्यात पाटील, चिंध्याच्या. अरे यार, अरे काय झालं अरे यार, एक अच्छे अक्षरों को चिपका देता है. एक चुटकी सुंदर. वाह, अतिशय सुंदर. अजून काय करू शकता तुम्ही. महाराष्ट्रातील सर्व हॉटेल्स मोठमोठे उद्योग पंजाबी आणि गुजरातींच्या हातात आहे. कुठे गेले सांगा बाबू. तुम्ही तुमच्या आईचे खायला हे दाच्या आजी वेळ माझ्यावर आली, तीच वेळ आज यांच्यावरही आली. कदाचित उद्या तुमच्यावरही येऊ शकते. चांगला काम करू शकतेस, प्रयत्न पूर्ण करू शकतेस. लाज वाटते. अटके पार झंडे लावले, पण माझ्या बाबांच्या नुसार देव बाथरूम मध्ये असतो. घेतल्याशिवाय आपल्याला काही जमत नाही. वैताग आलाय या जीवनाचा. वाटतं सगळं संपवून टाकावं. रोज उठावं आणि एक नवीन समस्या समोर. राजेश, तू तुझ्या फॉर्म मध्ये
एक कॉलम आहे, अभिनयाचे किती प्रकार तुम्ही सादर करू शकता, कोणते, याचं काय उत्तर लिहिलंय? सर त्याच्यावरती असं लिहिलं दिग्दर्शक जे म्हणतील ते मी करेन. दिग्दर्शकाच्या मागणीनुसार असं त्याने लिहिलं. काय तुझा अंदाज काय मागणी असू शकेल दिग्दर्शकांची? मी एक दिग्दर्शक आहे, हवेत उडणारा माणूस कोण दाखवतो? बरं, आता ज्या दिग्दर्शकाने तुला करायला सांगितलंय ना ते त्या दिग्दर्शकाने करून झालंय. चल नाना चल नावाची एकांकिका आम्ही पाहिली होती. त्यात विजयजी इकडच्या लेफ्टच्या विंगेतनं असे उडत यायचे आणि राईटच्या विंगेत जायचे, जमिनीवर फक्त असं लँड करून. मग दिग्दर्शकाच्या मागणीनुसार काम करणारा खरंच नट आहे. म्हणून मी म्हटलं की तू इतकं आत्मविश्वासानं लिहिलंयस खरं, पण आम्ही जर मागणी करत बसलो तर काय होईल? नाही सर, मग काहीतरी टेक्निक असेल जे असेल ते मी करेन. टेक्निक म्हणजे गोळ्या खायचा तो अभिनयाच्या. टेक्निक मी ह्या विंगेतून त्या विंगेत गेलो उडत, पण त्याही माझ्या डोक्यात हवा नव्हती. मारू नका, मला मारू नका, हो मारू नका, मला हो मारू नका. मन नाव शे ठगी आणि मनाधनीनं नाव शे, मनाधनीनं नाव शे धोंडू. आता हाय दखा मी कितवी शिकल शे? मी शिकल शे 8वी. आता पहिली मा 4 वरीस नापास आणि दुसरी मा 4 वरीस नापास. आता कितल्या वहिनात? 8च वहिनात की नाही? फार बरं वाटलं मला. कितलं दिन होईना मी ऐराणी ऐकली नाही होती. विशेष खानदेशात जळगावात वेगळी भाषा बोलता, ही धुळे आणि नंतर. आम्ही धुळानाच आहे ना म्हणून, पण काहीतरी शेष होतं येत ना तेवढं. बरं वाटलं मला. आमच्याच मागायला लागतं शाला, कुत्रा कावा मी आला शाला. अरे शाला का आम्ही या बाईच्या कोट्यामध्ये काय येवतच नाही का शाला? दिवे ही चालूच होते आणि माझ्या मुलाच्या रडण्याचा आवाज येत होता. काय चाललंय हे बघण्यासाठी मी खिडकीतून आत डोकावलं. बघतो तर माझी पत्नी एका फर पुरुषाच्या बाहुपाशात. तू ऍक्टिंग चांगली करतो असं वाद नाही, पण तुझा परफॉर्मन्स आहे ना खूप थिएटरचा परफॉर्मन्स आहे. तू जरा सिनेमा बघताना किंवा आपल्या सिरियल्स, झीच्या सिरियल्स बघ, असं जर तू ह्या मीडियावर परफॉर्मन्स केलंस ना तर लावून वाटशील, ओव्हर ॲक्टिंग वाटेल. ही थिएटरची, कारण आम्ही लांबून बघतो, तुम्ही आमच्या जवळ येतो. हा मीडिया तुमच्या जवळ आणला हां. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, की फेकून द्यावं हे देहाचं लक्तन त्यात गुंडाळलेल्या जाणीवेंच्या यातनांसह मृत्यूच्या काळ्या शारडोहामध्ये, आणि करावा सर्वांचा शेवट. भाऊ इकडे इकडे हातवाला इकडे. राणी मुखर्जीच्या घरी भांडी घासायला. बाय 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 माय गॉड, काय तो फॅन्सी लाईट, काय तो फॅन्सी फॅन. बाय 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 बाय, मी तर वेडी झाली. आणि मी काय केलं तुझ्यासाठी हे ना, स्वतःला विचार. हे स्वतःला विचार. तुला माझ्या खांद्याची गरज आहे, मलाही आहे, पण तुला जास्त आहे माझ्यापेक्षा. थोडं नानासारखं काय करतोस रे? काय नाना पाटेकर सारखं काय करतोस? थोडंसं आहे का बॅक ऑफ द माइंड? नाना तुझ्या डोक्यात बसलाय वाटतो. म्हणजे नाना ग्रेट आहे, नाना माझा आवडता नट आहे, त्यामध्ये म्हणायचं नाही आहे. तर कोणासारखं आपण काय करायचं लक्षात ठेव. चांगल्या शेड्यूलला बोलतो मी. हां, झाडे हो ते असं होतं आमचं. घाबरायला होतं, रोज याच रस्त्याने जातो, पण असाच घाबरतो. एकदा समोर ये ना. खरं वाटलं का तुला? उद्या ये रे, उद्या, आता नाही. तुमच्या प्रत्येकाची पहिली राऊंड ही आमच्याकडे आहे आणि त्या सगळ्याचा मिळूनच नंतर फायनल रिझल्ट लागणार आहे. आज मी मुलगी झाली होती ना, तुम्ही अशी का बदलले? आई मला मारू नको. बघ ते डॉक्टर, डॉक्टर साहेब तुम्ही तर ऐकताय
लागला नाही ना प्रियंका? ती फळी पण जरा चेक कर बरं आहे का. नाही, खरंच बघ ना, सिरियसली बघ तर. इट्स ओके सर. नाही खरंच दाबून बघ ना, आहे का ते. अरे ते गुडघ्याचं काय होईल? तू 40 पर्यंत तुला व्हीलचेअर येईल असा अभिनय करतो. इतकं पडायचं नाही जोरात. तर मंडळी, अशा रीतीनं माझा अंत झाला. वातावरण अतिशय टेन्स आहे. काय होणार आहे आतमध्ये कुणालाही माहीत नाही. पण हा, जोपर्यंत निकाल येतोय ना तोपर्यंत आपण स्पर्धकांना विचारूया की त्यांना काय काय वाटतं. हेमंत, परफॉर्मन्स झालेला आहे? हो झाला. कितपत वाटतं की काय तुमचे चान्सेस किती आहेत? ठाऊक नाही, बघूयात. टेन्शन आहे थोडं? हो. जजेस चांगले होते, त्यांनी गायडन्स पण केलं. परफॉर्मन्स बघितले त्यावर त्यांनी गायडन्स दिलं की तुमचं कुठे चुकतंय कुठे नाही ते त्यांनी व्यवस्थित सांगितलं. त्याच्याबद्दल जरा व्यवस्थित वाटतं. आतापर्यंत मोस्टली हिंदी म्हणजे जे चॅनल्स होते ते ही संधी द्यायची. फर्स्ट टाइम एका मराठी चॅनल ही संधी दिली हे ऐकून चांगलं वाटतंय. क्या बात आहे, दॅट्स ग्रेट. झी मराठी एक सुवर्ण संधी देत आहे. बॅक पायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार. नाशिकच्या ऑडिशनमध्ये एकूण 300 जणांनी भाग घेतला आणि दुसऱ्या फेरीत 60 जणांची निवड झाली आणि त्यातून हे आहेत नाशिकचे 12 सुपरस्टार.